तर आज आपण बनवणार आहोत वरणफळं. त्यासाठी मी घेतली मुगाची डाळ. ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. तर त्यामध्ये पाणी टाकून ती कुकरमध्ये शिजवून घ्यायची. अशा प्रकारे आपण कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊया. तोपर्यंत आपण इकडे गव्हाचं पीठ घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि जसं आपण चपात्याला कणिक मळून घेतो तशी ही कणिक मळून घ्यायची. अशा प्रकारे मी कणिक मळून घेतली आहे. चपातीची जशी असते त्याप्रमाणेच मळून ठेवायची. अशा प्रकारे एक चपाती लाटून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे. तर चला आपण सगळ्या कणकेचे करून घेऊया. प्रकारे मी सगळ्या चपातीचे हे करून घेतलेत आणि डाळ सुद्धा थोडीशी हटून घेतली आहे. आणि आता कढई ठेवली. त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट आणि बारीक चिरलेली मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं परतवून घ्यायचं. परतत आलं की हळद, त्यानंतर आपली ही शिजलेली डाळ मिक्स करून घ्यायची. छान प्रकारे मिक्स करून घ्यायची. 5-10 मिनिटानंतर पाणी टाकायचं. जेवढं तुम्हाला पातळ हवंय तेवढं पाणी टाकायचं. मी इथे 1 तांब्या पाणी टाकले. फळं जर जास्त असतील तर थोडं जास्त बनवा. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. ऑलरेडी आपलं त्या कणकेला मीठ असते त्यामुळे थोडं कमीच टाका. तर बघू शकता इथे आपल्याला उकळी आली आहे. असे 1-2 उकळी आल्यानंतर आपण जे कट केलेले चपातीचे बारीक बारीक तुकडे होते हे यामध्ये सगळे असे एक एक टाकून घ्यायचे. तर चला आपण हे सगळे टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता मी असे सगळे आपले चपातीचे बारीक बारीक कट केलेले तुकडे ह्याच्यात टाकून घेतले आणि सगळीकडे एकदा हलवून घ्यायचं आणि ह्याला छान प्रकारे शिजवू द्यायचं.